Mic testing 1 2 3 4. हाय हॅलो गुड इव्हिनिंग. तो विषय असा आहे का काय सांगू, विषय कसा आहे. व्लॉग हा मोठो व्लॉग आहे ना, कालपासून चालू झाला आहे, पण कालपासून एकदा पण प्रॉपर शूट नाही झालं आहे. काल रात्री मोठो व्लॉग चालू केला, अँगल बरोबर नव्हता, त्यामुळे सगळी वाट सत्यानाश. त्याच्यामध्ये पाऊस आला, मग काय डायरेक्ट ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमधनं येताना मोठो व्लॉग चालू केला, माईक बंद होता, परत सत्यानाश. मग एवढा 10 ते 15 मिनटं बोललो असेल मी कदाचित, बट नो यूज. आणि त्यामध्ये मी माझी ऑफिसची एक ऑफिस टूर दाखवली, ऑफिस दाखवला कसं आहे काय विषय आहे. तर चला अगोदर तुम्ही तो ऑफिस बघा. सो गाईज हा आहे आमच्या ऑफिसमधला बाहेरचा एरिया. पाठीमागे आहे ऑफिस, म्हणजे रिसेप्शन आहे त्याच्या बाजूला ऑफिस. आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, तो पहा. हा असा व्ह्यू येतो असा बाहेरून, कसला भारी आहे ना. 15th फ्लोअरवरून असा व्ह्यू येतो. पाऊस तर सध्या नाही आहे, पण वारा भरपूर आहे वरती, भरपूर. चला आता आपण थोडासा 5-10 मिनटाचा ब्रेक घेतला होता, जाऊयात ऑफिसमध्ये. आणि आता चालू आहे आम्ही जेवायला पॅन्ट्रीमध्ये. सो बघूयात आजचं काय स्पेशल आहे. तर चलो लेट्स गो बडी. ओ ये, तर हे आहे आमची पॅन्ट्री. आता आम्ही बसतोय जेवायला. सो हे आपले बेस्ट सिनियर ललित बाय, वन ऑफ द ललित बाय. काय निवेद, बेस्ट सिंगर ना. आणि आमचं निवेद कलिग आणि आमचे सतीशभाई. सतीशभाई हाय करू, सतीशभाई बास. हाय गाइस, ये ब्रो. चला, यस यस बेस्ट सिंगर, नोट करून ठेवा. चलो अभी खाते हैं खाना, देखते क्या क्या है अभी खाने में. सो गाईज हे आहे आमचं ऑफिस, तुम्ही पाहू शकता. तर रात्रीचे वाजले 11:30 वाजले आहेत आता सध्या सकाळचे 6:45 आणि फायनली माझी शिफ्ट ही झालेली आहे आणि आपण इथं निघतोय खाली. सो चलो लेट्स गो. आता तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो बाईकवर. तर ह्या मोटो व्लॉगचा उद्देश दोन, एक तर मोटो व्लॉग पण होऊन जाईल, आणि दुसरं म्हणजे माईक आणि ऑडिओ क्वालिटी. आणि सगळ्यात आधी मी गेलो होतो लोणावळ्याला, त्यावेळी माझा वेगळाचा हेल्मेट होता आणि माझा आवाज म्हणजे खूप जास्त तिथे विंड नॉईज वगैरे भरपूर प्रकार, त्यामुळे थोडेफार चेंजेस केले. आपण माईकमध्ये डेथ कॅट्स वगैरे आणले, ते लावले. त्याच्यानंतर हेल्मेटच चेंज केला डायरेक्ट. सो आय थिंक आता प्रॉपर येत असेल आवाज. जर नसेल येत तर मग ॲक्शन कॅमेरामध्ये फॉल्ट आहे, मग तो ॲक्शन कॅमेरा आपल्याला बदलायला लागणार. ॲक्शन कॅमेरा असं बदलायला लागणारच आहे, कारण याची क्वालिटी तुम्ही बघू शकता की एकदम असं नाही, याची क्वालिटी एवढी बरोबर नाही आहे. पण इतना ही आएगा भाई. तो तरी बोलेल भाई तू मला किती देतो आहेस कॉस्ट, आणि तू माझ्याकडनं काय काय अपेक्षा ठेवतो आहे. हे पण नाही, ॲक्शन कॅमेऱ्याची पण कॉस्ट आणि ह्याची कॉस्टमध्ये भरपूर जमीन आसमानाचा डिफरन्स आहे. याची जेवढी कॉस्ट आहे तेवढी त्या ॲक्शन कॅमेराची ट्रिपल इंटू 3x कॉस्ट आहे, जास्त पण कमी नाही. सो भाई इतने में तो इतना ही आएगा.
इझी वन ॲक्शन कॅमेरा बेस्ट आहे, सिरियसली बेस्ट आहे. मस्तपैकी याच्यामध्ये एक वॉटरप्रूफिंग केस येते, त्यामध्ये तुम्ही कुठे पण स्विमिंग पूलमध्ये पाण्यापिण्यामध्ये कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याला. तर मला तर बेस्ट वाटलं, वर्थ आहे. आणि जर इनकेस आपला गोप्रो किंवा काय दुसरं एखादा प्रोडक्ट आला तर मग हा असा इथे एक समोर वगैरे राहील एक दुसऱ्या अँगलसाठी किंवा पाठीमागे. एवढं सगळं मी बोललो होतो ना मित्रांनो, की काय सांगू, काय काय बोललो होतो मी, पण त्याचा काहीच उपयोग नाही. आवाजच नाही आला भाई. दुख दर्द पीडा सभी एक साथ विषय. असो, आपण परत एकदा ट्राय मारू, काय विषय नाही शेट. ट्राय मारत राहायचे आयुष्यामध्ये. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. आणि पनवेलचा फेमस शशी वडापाव नेहमीसारखी गर्दी विषय आहेच. सिग्नल लागलाय, चल 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 भाई, चल भाई. आणि सेकंड फेमस पनवेलचा वडापाव, पनवेल फेमस वडापाव. असे 2 वडापाव आणि बंद पडलेला पेट्रोल पंप, अशा 3 गोष्टी आहेत फेमस पनवेलच्या. टक्क्यात आलेलो आहोत आपण सध्या. सो काय नाही, पोचू एक 10-15 मिनटामध्ये. 10-15 मिनटं पण नाही लागणार कदाचित. विचुंब्यावरून गेलो असतो तर आधीच लवकरच पोचलो असतो, बट काय नाही भाईसाहेब, जाम मोठा सिग्नल आहे, भरपूर थांबायला लागणार आहे. तर हा अँगल कसा वाटतोय, कसाही असू दे, आता काय ॲडजस्टमेंटचा विषय करून घ्यायला लागणारच. आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. 6, 5, 4, 3, 2, 1 लेट्स गो मेरे बाबडे. आणि समोर चक्क्यावरचा पंचमुखी हनुमान मंदिर. आणि आज आहे शनिवार, तर आपण असं लांबून पाया पडील नक्कीच जायचं आहे. गर्दी असणार ऑब्विसली. जय श्रीराम. आणि इथे भाईसाहेब हे मला पण लावायला लागेल रे गाडीच्या वरती. लावलो तुम्ही पहिले ड्यूकला, आपल्या ड्यूकवरून आठवण आली भाई. ड्यूक कुठे असेल काय माहिती. ड्यूकचा एक पण अलगच स्वॅग आहे भाई. ड्यूक आहे ना, ड्यूक म्हणजे माझी पहिली बाईक आहे ड्यूक, KTM ड्यूक 200cc. ड्यूक खूप ॲग्रेसिव्ह आहे, खूप. आणि मी पण ॲग्रेसिव्ह आहे. मग ते 2 ॲग्रेसिव्ह जण मिळतात ना, मग वाट लावून लागते, वाट लागते, पूर्ण वाट लागते. ही गाडी कशी आहे माहिती आहे का, अजिबात ॲग्रेसिव्ह नाही. मी जरी ॲग्रेसिव्ह असलो ना तरी ही गाडी एकदम सायलेंट आहे. ही गाडी मला, मी तरी गाडी बोलते भाई मी एवढीच पाळणार आहे, त्याच्या पुढं मी जाणार नाही. हा तुम्हाला डोंगरात नाही, तुम्हाला खड्ड्यात घाल, त्याच्यासाठी मी बनली आहे. ते तुला मी फील पण होऊ देणार नाही का यार तू कुठल्या तरी खड्ड्यामध्ये आहेस किंवा डोंगरावरती आहेस वगैरे वगैरे वगैरे. मग हे कॉम्बिनेशन ना, हे भारी कॉम्बिनेशन आहे आमच्या दोघांमधलं. तर भाई मी जर ॲग्रेसिव्ह असलो ना तरी बाईक सायलेंट आहे. त्यामुळे पण आपण मस्तपैकी 40-50-60 बास. काय पाहिजे अजून आयुष्यामध्ये. लोणावळ्याला जायची भरपूर इच्छा होते माझी. काळुंद्रे गाव आपल्या लेफ्ट साईडला, समोर गेलो पळसपे, डायरेक्ट लोणावळा. बट बघू आता, जाऊ लोणावळ्याला, पण जाऊ लोणावळ्याच्या आधी एक राईड होईल. आणि काही अजून आपल्याला ह्या महिन्यामध्ये एक थिंक सो जर आले तर एखाद गिअर येईल. तो काय कुठे कधी कसं हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये समजेलच की काय येतोय आपल्याकडे. तर अथर्व आमरे जर ऐकत असतील तुम्ही तर जरा या गोष्टीची दक्षता घ्यावी आणि लवकर निघावे. आपल्याला एखादी वस्तू घ्यायची आहे या महिन्यामध्ये. एक रिमाइंडर मारून देतो पटकन. खड्डा. आणि ते श्री गणेश कृपा ढाबा मात्र. हा हाय, हे रोड म्हणजे काय, म्हणजे नाद भाई, नाद आहेत नाद. क्रूज करायला जाम मजा येते अशा रोडवरती.
क्रूजिंग बोलते. आणि आपल्यामधनं जर कोण, असं मला पटकन आठवलं की कोण जर धबधब्यावरती वगैरे जात असेल ना बाई, थोडा सांभाळून जावा. वेगवेगळ्या न्यूज ऐकायला भेटत आहेत. तर जे मला ऐकत आहेत, जे माझे ऑडियन्स आहे, त्यांना मी नक्की सांगेन की गेलात तरी पण कडेकडे थांबा. निव्वळ येड्या माणसासारखे ना मध्ये जाऊन थांबू नका, कारण पाण्याचा प्रवाह कधी वाढेल तुम्हालाही समजणार नाही. कारण आपल्याला वाटतं नाही पाणी कमी आहे, पण पाण्याचा प्रवाह मेन वरती असतो. आणि जेव्हा वरून पाणी फोर्सने खाली येतो ना, तेव्हा तो एकदाच येतो, असं हळूहळू सांगू करून येत नाही. त्यामुळे भाई प्लीज आय रिक्वेस्ट यू की चालले आहात एकदम सेफ जावा, मजा घ्या. जर वाटत नाही जावं तर भाई नका जाऊ, टाळा. मी तर बोलतोय जाणं, काय विषय नाही आहे. हा यार, हा इथं नव्हता पाहिजे, त्याला गुंडाला पाहिजे होता, विसरलो मी पटकन. असो, ॲडजस्टमेंटचा विषय करून घ्या आता. याच रूटने आम्ही आलो होतो गोव्यावरून पनवेलला, आणि गेलो पण याच रूटने होतो. बाय द वे, गोव्याची सिरीज पाहिली का? हा व्हिडिओ याच्या अगोदर गोव्याची व्हिडिओ ही रिलीज झाली ही असेल. कशी वाटली? नसेल पाहिली तर ही व्हिडिओ झाल्या त्या व्हिडिओ बघा. आणि खूप सारे शॉर्ट्स पण आहेत आपले, भारी भारी शॉर्ट्स आलेत. त्यामधलं माझं फेवरेट शॉर्ट्स असेल की भारतामधलं पहिलं साई मंदिर, आणि दुसरं एक आहे की पोखरबाग गणपती सिंधुदुर्ग देवगडमधलं. हे माझे फेवरेट 2 शॉर्ट्स आहेत. तर इंस्टाग्रामची लिंक येत असेल आता खाली. सो भाई प्लीज चेकआउट, कारण शॉर्ट्स ना देणार आहेत आणि खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह, खूप माहिती आणि खूप धमाल आणि खूप राहण्याचा विषय आहे. तो शिवकर गाव में आपका स्वागत है मेरे दोस्तों. आत्ताच मी जस्ट एक व्हिडिओ टाकली यूट्यूबवरती आणि बोलो चला निघूयात. आता दुसरी व्हिडिओ, एक तिसरी व्हिडिओ एडिट करायची आहे, त्याच्या अगोदर एक शॉर्ट्स एडिट करायचं आहे. त्यामुळे टाईम कसा पटकन निघून जातो. मिर्झापूर आलाय, सिरीज पण बघायची आहेत. 2 एपिसोड बघून झालेले आहेत, 2 नाही 1.5. मध्ये झोपलो डायरेक्ट 1.5 नंतर. आणि शिवकरची शाळा, सोहन म्हात्रेची शाळा, राकेश जैन माध्यमिक विद्या मंदिर, शिवकार. तर मित्रांनो, वाजले संध्याकाळचे 6:30 आणि मी आत्ता निघालेलो आहे गाडी धुवायला, कारण गाडी भरपूर पडली आहे. आत्ताच कंपनीने टाकीवरती केलाय, त्यामुळे मला सीट झाला. पहिलं गाडी परत जायला लागेल, पटकन गाडी आता वॉशिंग सेंटरला चाललो आहे. फायनली आम्ही आलो आहे वॉशिंग सेंटरमध्ये, आणि इथे बघू शकता तुम्ही आपली गाडी वॉश होताना मस्तपैकी. तर चलो वॉश करते.